हॅलो, गुड इव्हिनिंग, नमस्कार. आपल्या फेसबुक लाईव्ह या सिरीजचं आजचं तिसरं सेशन आहे आपलं. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आपण पहिले 2 सेशन्स सोमवारी आणि मंगळवारी जे केले, तर हेल्थ इज वेल्थ हे म्हणतात. तर त्याच्यामुळे आपण मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ या 2 गोष्टींबद्दल आपण बोललो. आता हेल्थ इज वेल्थ इट्स ओके. ते आपलं जे आहे ते सर्वात ती तब्येत किंवा चांगलं आरोग्य, सुदृढ आरोग्य राखणं खूप महत्वाचं आहे. पण आपली खरीखुरी हेल्थ, आपला पैसा, आपण जे कष्ट करून कमवतो ते आपलं धन, ह्याचं सुद्धा चांगलं नियोजन करणं हे तितकीच महत्वाची गरज आहे. त्यामुळेच आजच्या आपल्या सेशनचा विषय आहे गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट. आणि त्याच्यासाठी आपण आपल्या सोसायटीतलं ते तज्ज्ञ दौलत फेणे, जे इन्व्हेस्टमेंटच्या क्षेत्रामध्ये खूप वर्षांचा त्यांचा दांडगा अनुभव आहे, ते काम करतायत. तर आपले ते स्पीकर आहेत आजचे. तर आपण त्यांना प्रश्न विचारू, त्यांच्याशी गप्पा मारू. आणि प्रेक्षकांना जर का काही त्यांना प्रश्न विचारायचे असेल तर टाईप करून पाठवा. आपण इथे ते प्रश्न दौलत फेणे नक्की घेतील. तर लेट्स सी, दौलत इज गेटिंग कनेक्टेड. कसं असतं की खूप जण इन्व्हेस्टमेंट ही वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या तऱ्हेने, बँकेमध्ये म्युच्युअल फंड्स आहेत, शेअर्स आहेत, वेगवेगळ्या तऱ्हेने करत असतात. काही माझ्यासारखे पण असतात त्यातले, थोडं जरा त्यातलं ज्ञान कमीच असतं. त्याच्यामुळे एक बेसिक आपण ज्याला लेमॅन लँग्वेजमध्ये म्हणतो, तर एक सोप्या भाषेत आपण आज समजावून घेणार आहोत दौलतकडून की आपण कोविडच्या सिच्युएशनवरती, जेव्हा जिथे ठिकठिकाणी थोडीशी आर्थिक किंवा फायनान्शियल अनसर्टन्टी सुद्धा निर्माण झालेली आहे, तर अशा वेळेला आपण या क्षेत्रामध्ये किंवा पैशाचं नियोजन कसं करायचं, गुंतवणूक कशी करायची, हे आपण बघूया. सो जस्ट गिव्ह अस 2 मिनिट्स. दौलत इज गेटिंग कनेक्टेड. मंडळी, आपण जी काल आणि परवाची 2 सेशन्स केली ना, तर तुमचे प्रश्न थोडे कमी आले होते. तर प्रश्न येऊ द्या. कारण थोडंसं आम्ही म्हणजे मी इथे एक होस्ट म्हणून किंवा इंटरव्ह्युअर म्हणून जे प्रश्न विचारते ते कुठून तरी माझ्या डोक्यातनं आलेले म्हणा किंवा मित्रमंडळींशी चर्चा करून. पण तुमचेही प्रश्न येऊ द्यात, कारण ही एक छान संधी आहे. फेसबुक लाईव्हवर जसे आपण सोसायटीतले सभासदा प्रोग्राम बघतोय, तसे बाहेरही हा प्रोग्राम बघितला जातोय. सो चांगला रिस्पॉन्स द्या. आणि आजचंच नाही तर इथून पुढे पुढची 3 दिवस जी सेशन्स होणार आहेत, तर त्यालाही तुम्ही चांगला रिस्पॉन्स द्या. So just a few moments and Dawlat will be with us. Yes. Hi Dawlat. हाय. Hi, hi. Okay. दौलत, आता आपला विषय आहे तो कनेक्ट होईपर्यंत मी आपल्या सभासदांशी किंवा जे जे हा प्रोग्राम बघतायत त्यांच्याशी बोलत होते. आणि जसं आपण गेले 2 दिवस हेल्थ इज वेल्थ या न्यायाने आपण हेल्थ या विषयाबद्दल बोललो, तसं आज आपण खरोखरची हेल्थ वेल्थ म्हणजे दौलत ह्याच्या संबंधी बोलणार आहोत. तर आपण सुरू करूया. हो हो, नक्की. ओके ओके. सर्वात सर्वात महत्वाचा प्रश्न, कोविड म्हणजे आजारपण, म्हणजे इन्फेक्शन, म्हणजे हॉस्पिटलायझेशन, म्हणजे व्हेंटिलेटर, ही मालिका आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. तर सध्याच्या मेडिक्लेम मध्ये कोविड-19 कव्हर आहे का?
हो हो हो. सर्व मेडिक्लेम पॉलिसीज मध्ये कोविड-19 हे कव्हर आहेच. पण प्रश्न असा येतो की तुमची मेडिक्लेम पॉलिसी जो खर्च होणार आहे त्याला पुरेशी आहे का? कारण हल्ली काय होतंय की अनेक जण आपली पॉलिसी आपल्या नावापुरतं माझ्याकडे मेडिक्लेम आहे करायची म्हणून 1,00,000 रुपये, 2,00,000 रुपये, मॅक्झिमम 3,00,000 रुपये अशाच पॉलिसीज काढल्या गेल्या. पण आता जर बघितलं तर कोविडसाठी प्रायव्हेट हॉस्पिटलचा जो खर्च आहे तो जवळजवळ 8-9 लाख रुपयापर्यंत खर्च जातोय. त्याच्यामुळे पॉलिसी ही तुम्हाला कव्हर करेल, पण त्या पॉलिसीचं जे लिमिट आहे तिथपर्यंतच कव्हर करणार. त्याच्यामुळे मेडिक्लेम पॉलिसी असणं आणि ती प्रॉपर जे तुमचं इन्शुरन्स अमाऊंट आहे ती प्रॉपर असणं हे महत्वाचं असतं. सगळ्या पॉलिसीज कोविड-19ला कव्हर करणार आणि मेडिक्लेम पॉलिसी असणं इज रिक्वायर्ड फॉर युअर फायनान्शियल हेल्थ. जसं आपण काल 2 आपले सेशन झाले की एक मेंटल हेल्थ आणि एक आपली नॉर्मल हेल्थ याच्या फिजिकल हेल्थ याच्याविषयी, तसाच एक आस्पेक्ट असतो तो म्हणजे फायनान्शियल हेल्थ. आणि तुम्हाला जर फायनान्शियल हेल्थ चांगली ठेवायची असेल तुमची तर तुम्हाला तुमच्याकडे एक प्रॉपर मेडिक्लेम पॉलिसी असणं हे पहिलं गरजेचं असतं. ओके. पण मग म्हणजे कोविड कव्हरसाठी नवीन पॉलिसी काढायला लागते का? एक्झिस्टिंग मध्ये सुद्धा आपल्याला ते कव्हरेज घेता येतं? एक्झिस्टिंग पॉलिसीमध्ये कोविड-19 कव्हर आहेच, त्याच्यासाठी वेगळी पॉलिसी काढायची गरज नाही. फक्त तुमचं मी सांगितलं तसं की तुमचं जे सम इन्शुअर्ड आहे ते प्रॉपर आहे का हे महत्वाचं असतं. की सम इन्शुअर्ड माझं 1-2 लाखाचंच आहे आणि माझा जर खर्च 8-9 लाख होणार असेल तर प्रत्येकाने आता हा विचार करायचा आहे की माझं सम इन्शुअर्ड किती आहे पॉलिसीमध्ये. ते 2-3 लाखाची फक्त नावापुरते माझ्याकडे मेडिक्लेम घेणं हा जो आपल्या इथे कन्सेप्ट आहे, ऍक्च्युअल मेडिक्लेम पॉलिसी किती जण काढतात हाच प्रश्न आहे. खूप जणांना वाटतं की मेडिक्लेम काढणं म्हणजे मी पैसे वेस्ट करतो, मला काही झालं तर मला मिळणार, मी हॉस्पिटलमध्ये गेलो तर मला मिळणार, मला काही होणारच नाही, मला काही झालंच नाही तर माझे पैसे वेस्ट आहेत. हा जो प्रकार आहे हा चुकीचा आहे. तुमची जर का फायनान्शियल हेल्थ जी आपण म्हणतो ती जर तुम्हाला नीट ठेवायची असेल तर जसं आपण आपल्या मेंटल हेल्थसाठी आपल्या इमोशनल मेंटल हेल्थसाठी आपण मेडिटेशन करतो किंवा आपल्या फिजिकल हेल्थसाठी व्यायाम वगैरे करत असतो, तसंच तुमची फायनान्शियल हेल्थ तुम्हाला नीट ठेवायची असेल तर तुम्हाला मेडिक्लेम पॉलिसी आणि त्याच्यामध्ये प्रॉपर कव्हरेज म्हणजे सम इन्शुअर्ड तुमची अशी मोठी पाहिजे की जी तुम्हाला व्यवस्थित कव्हर करू शकेल. आता हे लोकांना जाणवायला लागेल की आपली मेडिक्लेम पॉलिसी ही प्रॉपर कव्हर असलं पाहिजे. ओके. आता जसं तू बोललास की आपण म्हणजे काल जे बघितलं की इमोशनल आणि मेंटल हेल्थसाठी मेडिटेशन आहे, तर आपल्या फायनान्शियल हेल्थसाठी मेडिक्लेम आहे. फायनान्शियल हेल्थ म्हणजे नक्की काय आणि त्याच्यासाठी मेडिक्लेम महत्वाचं कसं आणि का असतं? तर फायनान्शियल हेल्थ म्हणजे काय असतं तर तुम्ही वर्षानुवर्ष काम करून, जॉब करून, बिझनेस करून काही पैसे आपण सेव्हिंग करत असतो. त्या ज्या सेव्हिंग्ज असतात ती तुमची फायनान्शियल हेल्थ असते. आता जर का आता आपण एक सिनारिओ घेऊ, ए आणि बी हे दोघं जण आहेत. आता ए आणि बी हे दोघं जण एकाच वयाचे आहेत, गेली 10 वर्ष ते जॉब करतायत, सेम सॅलरी आहे. आताच्या सिनारिओमध्ये काय झालंय की कोविडमुळे अनेक जणांचे जॉब जाण्याची किंवा सॅलरी अर्धी होण्याचा एक आता भीती वाटायला लागली लोकांना. अशा परिस्थितीमध्ये आता गेल्या 10 वर्षात या लोकांनी समजा सेव्हिंग्ज मध्ये 10-10 लाख गोळा केलेले आहे आणि ए कडे मेडिक्लेम पॉलिसी नाही आणि बी कडे मेडिक्लेम पॉलिसी आहे 10 लाखाची आणि दोघांनाही कोविड डिटेक्ट झाला आणि दोघंही जर का हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट गेले तर ए ला त्याच्या पूर्ण सेव्हिंग्ज मधनं तो खर्च करायला लागणार आहे, वेरॅज बी चे सेव्हिंग्ज तसेच राहतील, सगळा खर्च हा मेडिक्लेम पॉलिसी मधनं होणार आहे. सो जी तुमची फायनान्शियल हेल्थ आहे म्हणजे तुमचं जे सेव्हिंग्ज आहे हे प्रोटेक्ट करणं हे मेडिक्लेमचं काम आहे. तुमची जे ह्याचे आता ए वाल्याचे जवळजवळ त्याच्यामध्ये जर का 8 लाख खर्च झाला तर त्याच्याकडे 10 लाख एवढे 10 वर्ष काम करून जे 10 लाख गोळा केले होते ते सगळे फक्त 2 लाख होतील. वेरॅज या माणसाकडे बी कडे मेडिक्लेम असल्यामुळे त्याचे 10च्या 10 लाख सेव्ह राहतील.
सो ही जी फायनान्शियल हेल्थ आपण कसं म्हणतो की आपण मेडिटेशन करत असतो किंवा व्यायाम करत असतो हेल्थसाठी. ते काय आपण आजारी पडणार नाही याच्यासाठी करत असतो की आपलं हेल्थ चांगली राहावी. तसंच आपल्या इन्व्हेस्टमेंट चांगल्या राहाव्या. जे आपण इतके वर्षानुवर्ष हळूहळू करून गोळा केलेले पैसे आहेत ते व्यवस्थित राहावे. याच्यासाठी आपल्याला मेडिक्लेम असणं गरजेचं असतं. कारण कधी कुणाला हॉस्पिटलायझेशन येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे मी आज ठणठणीत आहे म्हणून मला मेडिक्लेमची गरज नाही आणि उद्या मी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मला कोण मेडिक्लेम देणार नाही. त्यामुळे मेडिक्लेम ही पहिली पाहिजे. म्हणजे आता आपण हे बोललो हे फक्त मेडिक्लेम बद्दल बोललो, परंतु वेगवेगळ्या काही इन्व्हेस्टमेंट लोक करत असतात. तर फायनान्शियल प्लॅनिंग हे कसं असतं? एस्पेशली आपण जेव्हा आता या कोविड टाइम्स आणि नंतरचा जो आपला काही प्रोफेशनल लाईफ विल बी ऑर मे बी अफेक्टेड ह्या बॅकग्राऊंडवरती फायनान्शियल प्लॅनिंग कसं करावं? फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे कसं असतं की फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपण जेव्हा करतो इट इज जस्ट लाईक अ पिरॅमिड. म्हणजे आपण जर म्हणतो की पिरॅमिड जसा किंवा एखादी इमारत, एखाद्या इमारतीचा जो पाया असतो तो आधी मजबूत असला पाहिजे. आणि कुठल्याही इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये जो पाया असतो ना तो पाया हा असतो इन्शुरन्स आणि मेडिक्लेमचा. आपल्या इकडे लोकांना अजूनही लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम यांचं एवढं महत्व कळत नाहीये. खूप लोकांचं असं होतं की त्यांचं करतात पण कव्हरेज खूप कमी असतं. म्हणजे इन्शुरन्सची अमाऊंट असते ती खूप कमी असते. तर ह्या दोन गोष्टी पहिल्या महत्वाच्या असतात. म्हणजे तुम्ही जे लाईफ इन्शुरन्स पण घ्याल, आता खूप जण म्हणतात की लाईफ इन्शुरन्स जे घेतात ते माझी 2 लाखाची पॉलिसी. आता मी अनेक लोकांकडे जातो, त्यांना विचारतो की तुमचा लाईफ इन्शुरन्स आहे का? हो आहे ना माझी. आणि त्याला विचारलं की तुझं बाबा मंथली इन्कम किती आहे की तो सांगतो 1.5 लाख रुपये. म्हणजे हा माणूस इन्शुरन्स जो असतो तो आपल्या फॅमिलीला आपण प्रोटेक्ट करत असतो. म्हणजे काही मला झालं, माझी डेथ झाली तर मी जे इन्कम माझ्या फॅमिलीला, जे माझी लाईफस्टाईल मी फॅमिलीला आत्ता प्रोव्हाइड करतोय ती लाईफस्टाईल पुढे त्यांना कंटिन्यू करता यावी याच्यासाठी इन्शुरन्स असतो. अनेक जण म्हणतात की अरे मला एन्डॉवमेंट पॉलिसी पाहिजे, मनी बॅक पॉलिसी पाहिजे. अरे पण या इथेच लोकांची चूक असते की ते इन्शुरन्सला ऍज अ इन्व्हेस्टमेंट बघतात. इन्शुरन्स हा इन्शुरन्स असतो. इन्शुरन्स हा स्वतःसाठी कधीच नसतो. तो आपल्यावर जे डिपेंड असतात त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी असतो की मला जर उद्या काही झालं तर माझ्यावर जे डिपेंड आहेत त्यांना आत्ताची जी मी लाईफस्टाईल देतोय ती त्यांना मेंटेन करता येणार आहे का, की मी नाहीये या सिच्युएशनमध्ये, हा विचार करून इन्शुरन्स करायचा असतो. आणि इन्शुरन्स कव्हर हे त्या प्रमाणात असलं पाहिजे. माझी 1 लाख, माझं इन्कम आहे 1.5 लाख आणि मी पॉलिसी माझी 2 लाख, म्हणजे मी त्यांना 1.25 महिन्याचं फक्त प्रोटेक्शन दिलंय. माझ्या नंतर 1.25 महिन्यानंतर मग त्यांचं काय होईल ते मला माहित नाही. हे बरोबर नाही. तसंच मेडिक्लेम मध्ये पण मी सांगितलं तसं की मेडिक्लेम ही तुमची ज्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही करत जाता त्यांना प्रोटेक्शन असतं. आता इन्व्हेस्टमेंट आपण कशासाठी करतो तर आपल्या रिटायरमेंटसाठी करत असतो, मुलांच्या एज्युकेशनसाठी करत असतो. उद्या जर का एखाद्या आजारपणामुळे त्या इन्व्हेस्टमेंटच कमी झाल्या कारण माझ्याकडे मेडिक्लेम नाही तर माझं रिटायरमेंट, माझी मुलांच्या एज्युकेशनसाठी मी जे करतोय ते सगळंच धोक्यात येतं. आता ठीक आहे, पहिलं प्लॅनिंग करताना जे मी दरवेळी सांगतो ते म्हणजे पहिलं 3 गोष्टी आहेत ज्या आपण सिरियसली घेतल्या पाहिजे. त्या म्हणजे पहिलं लाईफ इन्शुरन्स, मेडिक्लेम आणि रिटायरमेंट प्लॅनिंग. कारण कसं आहे की एकदा माझी डेथ झाली की कुठूनही मला कोणीही फायनान्स मदत करणार नाहीये. हॉस्पिटलायझेशन मध्ये मला कुठलंही लोन मिळत नाही, काही मिळत नाही. आणि रिटायर झालो मी की मला कुठलंही लोन मिळणार नाहीये. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, मला कार घ्यायचंय, मला घर घ्यायचंय, मला काही घ्यायचंय, माझ्याकडे लोन अवेलेबल आहे. पण एकदा माझी डेथ झाली की लोनचा संबंधच येत नाही. सो आपल्याला पहिलं प्रोटेक्ट ही गोष्ट करायची आहे की 3 गोष्टी ज्या मला माहित नाहीये, 2 गोष्टी आहेत ज्या मला माहित नाहीये, टोटल अनसर्टन आहे की मी किती जगणार आहे हे मला माहित नाही आणि मी कधी हॉस्पिटलमध्ये किंवा माझ्या फॅमिली मेंबर्स कुणालाही हॉस्पिटलायझेशन कधी येईल हेही मला माहित नाही.
सो या 2 अनसर्टन गोष्टी आहेत, त्या पहिल्या कव्हर केल्या पाहिजे. आणि मग रिटायरमेंट, या 3 गोष्टी जर का पहिल्या प्रॉपर कव्हर केल्या, मग तुमची इन्व्हेस्टमेंट व्यवस्थित होते. आणि पहिल्या 2 गोष्टी जे मी सांगितलं पाया आहे, तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम. या 2 गोष्टी ज्या आहेत, हा मेन बेस आहे. याच्यावर मग तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग सुरू होतं. त्याच्यामध्ये मग शॉर्ट टर्म, म्हणजे मला कधी अचानक पैशाची गरज पडली तर मला जे पैसे लागणार आहे ते मी कुठे ठेवायचे, ते एक असतं. म्हणजे काही जण बँक एफडी म्हणून करतात. एक 50,000 लाख पर्यंत बँक एफडी ठीक आहे. बाकीची जी इन्व्हेस्टमेंट असते ती तुम्हाला म्युच्युअल फंड हे बेस्ट ऑप्शन सध्या आहे. म्युच्युअल फंड्स मध्ये करू शकता. आणि त्याच्यानंतर मग शेअर्स येतात. आता पहिलं जे असतं, पहिली आणि एक गोष्ट प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करताना लक्षात ठेवली पाहिजे की मी जो पैसा इन्व्हेस्ट करतोय तो मला हवा तेव्हा माझ्या हातात आला पाहिजे. उद्या असं नाही होतं का मग की मी एकदा पैसे इन्व्हेस्ट केलेत, आता ते 4 वर्ष लॉक इन झाले, म्हणजे 4 वर्ष मी ते काढूच शकत नाही. मग काय होतं की 4 वर्षाच्या मध्ये जर मला पैसे लागले तर मी काय करायचं. तर पहिली इन्व्हेस्टमेंट ही तुमची अशी असली पाहिजे, किंवा पूर्ण इन्व्हेस्टमेंट ही अशी असली पाहिजे की हे माझे पैसे आहेत, मला हवे तेव्हा मला परत मिळाले पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये मग रिस्क किती आहे, काय आहे हे बघून आपण इन्व्हेस्ट करतो. तर पहिलं काही जण एफडी मध्ये थोडे पैसे ठेवतात, कारण अचानक जर मला लागले पैसे तर ठीक आहे बँक एफडी. पण त्याच्या पुढचे जे पैसे असतात ते म्युच्युअल फंड्स मध्ये बऱ्याच स्कीम्स आहेत. म्हणजे बॅलन्स स्कीम आहे, इक्विटी स्कीम्स आहेत, ज्याच्या थ्रू तुम्ही शेअर मार्केटमध्ये किंवा अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करू शकता जी तुमचे प्रोफेशनल तुमचे पैसे मॅनेज करत असतो. तर अशा ठिकाणी तुमची इन्व्हेस्टमेंट गेली पाहिजे. त्याच्यानंतर मग तुमचे जर एकदा तुमचा हा बेस मजबूत झाला म्युच्युअल फंड वगैरे, मग तुम्ही शेअर्स मध्ये ट्रेडिंग. आता शेअर्स मध्ये 2 प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट असतात. एक असतो इन्व्हेस्टर असतो आणि एक असतो ट्रेडर. तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून जर असाल, इन्व्हेस्टर काय करतो तर चांगल्या कंपन्यांचे शेअर घेऊन ठेवून देतो, ते परत परत ट्रेड. आणि ट्रेडर जो असतो तो रोज बघत असतो की आज मी हा घेतला, 5 दिवसांनी तो प्रॉफिट झाला तर विकून टाकेल, काही करेल. हा ट्रेडर. ट्रेडर जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला मार्केटचं ज्ञान असलं पाहिजे आणि सतत तुम्हाला मार्केटवर लक्ष ठेवता आलं पाहिजे ट्रेडर व्हायचं असेल तर. कारण मार्केटमध्ये बघाल तर स्टॉक मार्केटचं असं असतं की आज एशियन मार्केट, आता हे ग्लोबल झालेलं आहे. आपलं फक्त वेगळं असं स्टॉक मार्केट इंडिव्हिज्युअल असं राहिलं नाही. जगामध्ये ज्या गोष्टी होत असतात त्यांचा इफेक्ट हा आपल्या शेअर मार्केटवर होत असतो. त्यामुळे कधी कधी शेअर मार्केटकडे बघितलं तर एशियन मार्केट डाऊन आहेत, म्हणजे निगेटिव्ह मध्ये, म्हणून आपलं मार्केट निगेटिव्ह मध्ये असतं. आणि दुपारी युरोपियन मार्केट ओपन झाली आणि ती जर का अप असतील तर आपलं मार्केट अप होतं. म्हणजे एका दिवसामध्ये मार्केट डाऊन अप काही होऊ शकतं, एंडला ते अप क्लोज होईल. सो मार्केट आता ग्लोबल आहे. प्रत्येकाला ट्रेडिंग करत असेल तर तिकडे बसून त्याच्यावर वॉच ठेवूनच करायला पाहिजे असेल त्याने. म्युच्युअल फंड इज द बेस्ट ऑप्शन फॉर गोइंग इन टू इक्विटी. म्युच्युअल फंडच्या ज्या इक्विटी स्कीम्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. तुम्हाला एक प्रोफेशनल माणूस असतो जो तुमच्या इन्व्हेस्टमेंट मॅनेज करत असतो. त्याच्याकडे एक मोठी टीम असते जी टीम सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असते. शेअर मार्केटमध्ये प्रत्येक वेळी काय होतं की गव्हर्नमेंटच्या काय पॉलिसी चेंज झाल्या, कुठे काय झालं की लगेच शेअर मार्केटवर त्याचा इफेक्ट होतो. तुमच्याकडे एवढा वेळ पाहिजे की रोज ते लक्षात ठेवलं पाहिजे, नाहीतर तुम्ही घेतलेला शेअर कधी खाली येईल आणि लॉस मध्ये जाईल हे सांगता येत. त्याच्यामुळे शेअर ही सगळ्यात शेवटचं ट्रेडिंग मध्ये हे शेवटचं ऑप्शन ठेवावं. पहिलं ऑप्शन म्हणजे तुमचा बेस हा अगदी मजबूत करण्यासाठी पहिला लाईफ इन्शुरन्स, तो सुद्धा प्रॉपर कव्हर पाहिजे. म्हणजे मी सांगितलं तसं 1 लाखाचं इन्कम आहे आणि 1 लाखाची पॉलिसी असं नाही. तर तुमची जर मंथली इन्कम आहे त्याच्या कमीत कमी 120 पट तुमचा लाईफ इन्शुरन्स असायला पाहिजे. त्याच्यानंतर मेडिक्लेम. मेडिक्लेमची पॉलिसी सुद्धा
सध्याच्या काळात कमीत कमी 10 लाखाचा मेडिक्लेम असावा. सध्याचं जर हो. हॉस्पिटलायझेशनचा खर्च बघाल तर कमीत कमी 10 लाखाचं कव्हर त्या पॉलिसीमध्ये असायला पाहिजे सध्याच्या गोष्टीमध्ये. ओके. हे दोन तुमचे मजबूत असतील त्याच्यानंतर मग तुम्ही फिक्स डिपॉझिट करा किंवा मग म्युच्युअल फंड्समध्ये मॅक्झिमम करा. कारण म्युच्युअल फंडमध्ये लिक्विडिटी अवेलेबल असते. तुम्ही विड्रॉलला दिलात की 4 दिवसात तुमच्याकडे पैसे येतात. त्याच्यामध्ये लॉक इन पिरियड हा नसतो. जर तुम्ही टॅक्स सेव्हिंग मध्ये केलीत तर टॅक्स सेव्हिंगला 3 वर्षाचा लॉक इन असतो. अदरवाईज देर इज नो लॉक इन पिरियड फॉर म्युच्युअल फंड. सो पहिला बेस प्लॅनिंग करत आहोत तेव्हा मेडिक्लेम इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स, मेडिक्लेम, त्याच्यानंतर तुमचं काय इमिजिएट तुम्हाला काय हवं असेल ते म्हणजे एफडी वगैरे, पण ती पण जास्त नको. सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट ही म्युच्युअल फंड्समध्ये पाहिजे. ओके. आणि प्रॉपर कुठल्याही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करताना एकतर कुठल्या ऍडवायझरचा सल्ला घेऊनच करावी. कारण डायरेक्ट मध्ये किंवा आता ऑनलाईन मध्ये भरपूर येत असतात, पण ऑनलाईन मध्ये किंवा याच्यामध्ये तुम्हाला समोरच्याला माहित नसतं की तुमची फायनान्शियल कंडिशन सध्याची काय आहे. बरं. ऍडवायझर असतो तो तुमची फायनान्शियल कंडिशन काय आहे, तुमच्याकडे सध्या तुमची म्हणजे बाकीच्या इन्व्हेस्टमेंट्स काय आहेत या बघूनच तुम्हाला सजेशन देत असतो. ते त्याला माहित असतं. त्यामुळे तो स्कीम तुम्हाला प्रॉपर चूज करून देईल. अनेक वेळा जे लोक म्हणतात की म्युच्युअल फंड मध्ये नाही रे लॉस होतोय, तो एवढ्यासाठीच असतो की त्यांनी प्रॉपर ऍडवाइजने केलेले नसतात. कुठेतरी वाचून कुठलं तरी कोणाचं तरी बघून त्यांनी केलेली असते. ती त्या पर्टिक्युलर माणसासाठी योग्य आहे का हे बघत नाही. म्हणजे स्वतःसाठी ती योग्य आहे का, मी दुसऱ्याचं बघून करतो किंवा कुठेतरी वाचून करतो. त्याच्यासाठी तुम्हाला ऍडवायझरची गरज असते आणि कुठल्याही याच्यामध्ये ऍडवायझर घेऊनच ते करावं. ओके. एक स्पेसिफिक प्रश्न विचारते कारण सध्या या लॉकडाऊनमुळे फायनान्शियल लॉकडाऊन ऑल्सो एव्हरीवेअर ग्लोबली आर्थिक मंदी तर आलेलीच आहे. तर काही ज्या इन्व्हेस्टमेंट असतात जसं सिप आहे किंवा म्हणजे म्युच्युअल फंड जे त्यातलं सिप आहे किंवा शेअर्स म्हणजे हे जे थोडंसं ते मार्केट लिंक्ड आहे. तर ह्या स्पेसिफिक आता हा जो कोविड टाइम आहे तर ह्या इन्व्हेस्टमेंटचं काय भवितव्य किंवा ते कसं करावं या टाइम पिरियड मध्ये? एसआयपी चालू असते तर त्या चालूच ठेवाव्यात. आणि आता सध्या मार्केट डाऊन आहे त्यामुळे आज चांगला पिरियड आहे की तुम्हाला इन्व्हेस्ट करायला. सध्या लोकांनी इन्व्हेस्ट केले पाहिजेत या मार्केटमध्ये कारण कमी प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार. असं कधीच होत नाही की अख्खं जग बंदच पडलंय, वर्षानुवर्ष बंदच झालं, असं होणार नाही. माणसांना जगायचं असतं, याच्यातनं काहीतरी वे आउट निघून परत सगळं चालू होणार आहे. असं नाही होणार आहे की सगळे आता आहे लॉकडाऊन, किती दिवस हा लॉकडाऊन चालू राहील. शेवटी प्रत्येकाला कामं करायचीच आहे आणि कुठली एक इंडस्ट्री चालू झाली की इट इज अ सायकल. आता मध्ये मला एकाने सांगितलं की फक्त फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला परमिशन मिळणार आहे चालू व्हायला. मी त्याला म्हटलं फक्त फार्मास्युटिकल चालू होऊन कसं चालेल, फार्मास्युटिकल ते गोळ्या बनवतील. अरे पण त्याचं रॉ मटेरियल त्यांना कुठून तरी आणायला लागणार. ते रॉ मटेरियल वाले चालू पाहिजे. बरं त्या गोळ्या किंवा औषधं काय बनवली तर त्यांचं पॅकेजिंग लागेल. ते पॅकेजिंग असेल तर त्या पॅकेजिंगवर प्रिंटिंग लागेल. सो प्रिंटर इंडस्ट्री चालू पाहिजे. बरं प्रिंटिंग करायची तर इंक लागेल, तो इंक मॅन्युफॅक्चरर चालू ठेवायला लागेल. सो इट इज अ सायकल. सो सगळंच चालू होणार आहे. असं कधीच होणार नाही की सगळं बंद पडलंय, असं ठप्प होत नाही. वर्ल्ड वॉर झाली, 2 वर्ल्ड वॉर झाली म्हणून काही सगळं बंद पडलं नाही, पुढे सगळं चालूच राहिलं नाही. सो हे होणारच आहे. आता जपानमध्ये तर अणुबॉम्ब पडून जपान बेचिराग झाला होता. आज जपान कुठल्या पुढे पोहोचलाय. सो जग हे चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे मार्केट हे वर येणारच. आणि आपण इन्व्हेस्ट करतो ते इंडस्ट्रीमध्ये करतोय. जर का इंडस्ट्रीज नसेल तर गव्हर्नमेंटकडेही पैसे नसतील, कोणाकडेही पैसे नसतील. बरोबर. सो आपण शेअर मध्ये इन्व्हेस्ट करतोय किंवा एसआयपी थ्रू इन्व्हेस्ट करतोय, केलेच पाहिजे. ते कधी ना कधीतरी चालू होणारच परत. लॉकडाऊन काय म्हणजे आपल्या आयुष्यभरासाठी लॉकडाऊन नाहीये. हा अजून काही दिवसांनी चालू होईल आणि सगळं व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे आता कमी भावामध्ये तुम्हाला मिळत असेल तर इन्व्हेस्ट करून घ्या. सो दॅट मीन्स जरी फायनान्शियल स्लोडाऊन असला तरीही आता सिप सारख्या इन्व्हेस्टमेंट तुम्ही जरूर करू शकता. हो 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 चालू. आणि ज्यांच्या आहेत त्यांनी चालू ठेवावेत. ज्यांना नवीन करायचे त्यांनी नवीन चालू करावे. ओके.
एक छानदासीनी छान रिॲक्शन पाठवली आहे दौलत. यू आर एक्सप्लेनिंग सच अ कॉम्प्लिकेटेड थिंग इन सच अ सिम्प्लिस्टिक मॅनर. थँक्यू दौलत दादा. आय थिंक खरोखर मी जसं सुरुवातीला म्हटलं होतं माझ्यासारखे पण काही आहेत की हे फार क्लिष्ट वाटतं, कठीण वाटतं समजायला, पण वी आर गेटिंग गुड रिॲक्शन्स. मेडिक्लेम पॉलिसी बद्दल आपण बोललो मगाशी, तर छोटी फॅमिली असेल समजा 2-3 लोकांची किंवा 3 माणसांची, तर त्या संदर्भात काही आम्हाला माहिती. म्हणजे मेडिक्लेम संदर्भात की इन्व्हेस्टमेंट संदर्भात कसे? मेडिक्लेम संदर्भात. मी परत थोडंसं म्हणजे लहान फॅमिली, आई बाबा आणि एक मूल आहे, तर त्याचं कव्हरेज कितीचं असावं? त्यांच्यामध्ये म्हणजे 10 लाखाची फ्लोटर पॉलिसी ती पण घेऊ शकतात. आणि नंतर कसं आहे की 10 लाखाची एक फ्लोटर पॉलिसी असेल तर हल्ली बूस्टर पॉलिसीज म्हणून पण निघालेले आहे. बूस्टर पॉलिसीज म्हणजे काय असतं की तुमचं जे कव्हर पहिलं आहे 10 लाखाचं, समजा दुसरी पॉलिसी घेता येते की समजा मी 10 लाखाची पॉलिसी किंवा 20 लाखाची पॉलिसी डिडक्टिबल 5 लाख डिडक्टिबल असं म्हटलं जातं त्याला. म्हणजे काय असतं की पहिले 5 लाखाचा जो खर्च असतो तो माझी ओरिजिनल पॉलिसी करणार. म्हणजे 5 लाख 7 लाख जो काही आपण डिडक्टिबल ठरवू तो माझ्या ओरिजिनल पॉलिसीवरून आहे, जी आपण ही 10 लाखाची फ्लोटर ठरली आहे. आणि त्याच्यावरती जो खर्च होईल 20 लाखापर्यंत तो माझी ही दुसरी पॉलिसी करणार. आता बूस्टर पॉलिसीमध्ये प्रीमियम खूप कमी केला जातो, कारण प्रोबॅबिलिटीवर असतं की प्रोबॅबिलिटी किती आहे की बूस्टर पॉलिसी यूज होईल. जर का माझी पहिलीच पॉलिसी जर का 10 लाखाची असेल किंवा 5 लाखाची असेल तर ते म्हणतात की पहिल्या 5 लाखामध्येच बरीचशी हॉस्पिटलायझेशन कव्हर होती. सो बूस्टर पॉलिसी ही खूप कमी वापरली, त्याच्यामुळे त्यांचा प्रीमियम जो असतो तो खूप कमी केला जातो. त्यामुळे एक 10 लाखाची बेसिक पॉलिसी घ्या फ्लोटर आणि एक त्याच्यावर बूस्टर पॉलिसी 10 किंवा 20 लाखाची घेतली की कव्हरेज व्यवस्थित होऊ शकतो. सध्याच्या दिवसातला जो हॉस्पिटलायझेशनचा खर्च बघतोय त्यावरनं हे सांगतो. आणि एक जनरल क्वेश्चन, ह्या समजा एक 10 लाखाचं कव्हरेज घेतलं, 3 जणांची फॅमिली आहे, तर त्याचा प्रीमियम किंवा तो खर्च त्या फॅमिलीसाठी किती असू शकतो? 10 लाखाची आता एज वर डिपेंड आहे, प्रत्येकाच्या एज वाईज ते चेंज होत असतं. साधारणपणे 10 लाखाची पॉलिसी 3 जणांची जर का असेल आणि अगदीच यंग कपल असेल ते म्हणजे 30 वर्षापर्यंत वगैरे, तर साधारण एक 15 ते 18 हजारामध्ये 10 लाखाचं कव्हरेज मिळतं फॅमिलीला. पण जसं वय वाढेल तसं मग प्रीमियम वाढत जातो. म्हणजे आता माझं बघाल तर माझं आता एज 50, तर माझी जी पॉलिसी आहे त्याचा प्रीमियम मला जवळजवळ एक 40-42 हजार येतो 10 लाखाच्या पॉलिसीला. हे अॅन्युअल आहे करेक्ट? हा अॅन्युअल आहे. ओके ओके. अॅन्युअल प्रीमियम असतो, पण मेडिक्लेम असणं हे महत्वाचं असतं. बरोबर आहे. आणि मला वाटतं आत्ताच्या पिरियड मध्ये फार त्याची आवश्यकता आहेच आहे. हो हो. आता लोकांना जाणवायला लागेल की मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स किती महत्वाचं आहे ते. इतके दिवस म्हणजे खरोखर लोकांना त्याचा सिरियसनेस आपल्या इथे नव्हता. कधीही आम्ही जेव्हा मेडिक्लेम आणि इन्शुरन्स सांगितलं की आहे रे माझी पॉलिसी 2 लाखाची, म्हणजे याला सिरियसनेस नव्हता की बाबा करत असं काही होऊ शकतं. या पॅन्डेमिकमुळे लोकांना थोडं तरी सिरियसनेस येईल लाईफ इन्शुरन्स बद्दल आणि मेडिक्लेम बद्दल. बरोबर. आता आपण परत मेडिक्लेम या विषयावर आलोय म्हणून विचारते. बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये ग्रुप मेडिक्लेम पॉलिसीज असतात फॉर एम्प्लॉईज, तर त्या एक्झिस्टिंग काय वर्षानुवर्ष चालत असतात त्या असतात. तर एक्झिस्टिंग पॉलिसीमध्ये आपण कोविड कव्हर टाकू शकतो? ग्रुप मेडिक्लेम, आय एम आस्किंग अबाउट एम्प्लॉईज ग्रुप मेडिक्लेम. त्याच्यामध्ये कोविड कव्हरच असतं. काय असतं मेडिक्लेम पॉलिसीमध्ये फक्त प्री एक्झिस्टिंग इलनेसेस असतात. जर असतील म्हणजे मेडिक्लेम पॉलिसी घेताना जर प्री एक्झिस्टिंग कुणाला म्हणजे मेडिक्लेम नवीन काढताना कुणाला ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीस आहे तर ते प्री एक्झिस्टिंग इलनेसेस काही पॉलिसीजमध्ये 2 वर्षासाठी पहिल्या आणि काही पॉलिसीज आहेत काही त्यांची 4 वर्षासाठी कव्हर केले जात नाही. आफ्टर 2 इयर्स आणि 4 इयर्स प्री एक्झिस्टिंग सुद्धा कव्हर केलं जातं. अदरवाईज बाकी कुठलंही हॉस्पिटलायझेशन हे मेडिक्लेम मध्ये कव्हर्ड असतं. ओके.
मग ते कोविडचं असून देत किंवा कुठलंही असून देत, ते कव्हर असतंच त्याच्यामध्ये. कव्हर म्हणजे वेगळं आपल्याला त्याचं कोविड कव्हर घ्यायची गरज नाही. नाही 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 अशी काही गरज नाही. ओके ओके. मला एक सांग की आता लॉकडाऊन मध्ये सध्या आहोत. जेव्हा लॉकडाऊन ओपन होईल आणि वेन विल गो आउट, तर वेगवेगळ्या फील्ड मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने त्याचे परिणाम दिसून येणार आहेत. हो. तर गुंतवणूक किंवा इन्व्हेस्टमेंट हे क्षेत्र लॉकडाऊन मुळे किती, हाऊ इट विल बी अफेक्टेड, हाऊ मच इट विल बी अफेक्टेड, किंवा काही वेगळा परिणाम त्याचा दिसेल असं वाटतंय का तुला? सध्या लॉकडाऊन नंतर म्हणजे आता या लॉकडाऊनमुळे कसं झालंय की इन्व्हेस्टमेंट करणं लोकांना करायचं असलं तरी आता इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जो आतापर्यंत फिजिकल हे होता म्हणजे चेक देऊन किंवा असं, तो मोस्टली आता ऑनलाईनच्या ठिकाणी जाईल. म्हणजे लोक ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट चालू करतील. म्हणजे ऍडवायझर ऑनलाईन त्यांच्या इन्व्हेस्टमेंट करणं चालू करतील. म्हणजे जायच्या ऐवजी ऑनलाईनवर त्यांना लिंक पाठवून म्हणजे नेट बँकिंग थ्रू किंवा त्यांच्या डेबिट कार्ड थ्रू ते इन्व्हेस्ट करू शकतील. परत इन्व्हेस्टमेंट पॅटर्न चेंज होणार याच्यामध्ये लोकांचा, कारण आता लोकांच्या प्रायोरिटीज ज्या आहेत त्या लगेच चेंज होतील. कारण लॉकडाऊन नंतर लोकांचे जॉब आणि त्यांचा सॅलरीज, जे जॉबवर आहेत त्यांच्या सॅलरीज किंवा बिझनेस करतायत त्या बिझनेसवाल्यांचं इन्कम जर का कमी झालं असेल तर नक्कीच इन्व्हेस्टमेंटवर अफेक्ट होणार. इन्व्हेस्टमेंट ज्या केल्या जातात त्याही कमी होतील. तसंच इन्व्हेस्टमेंट ज्या केल्या जातील त्याच्यामध्ये पण आता जी आपण म्हणतो की इन्व्हेस्टमेंटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. एक असतं आपलं बँक एफडीज असतात, म्युच्युअल फंड असतं, रिअल इस्टेट असते, शेअर्स असतात. आता लोकांचं कसं आहे की रिअल इस्टेट ऍज अ इन्व्हेस्टमेंट माझ्या मते तरी लोक तिकडे जास्त जाणार नाही. आणि रिअल इस्टेट ही माझ्या मते कधीच इन्व्हेस्टमेंट ऑप्शन नव्हता. कारण आता लोकांना जाणवेल की माझी जी इन्व्हेस्टमेंट आहे ती अशी पाहिजे की मला गरज असेल तेव्हा पाहिजे ती. कारण आता कोणाचा जॉब गेला असेल तर त्याला त्याच्या इन्व्हेस्टमेंटवरच जगायचंय ज्या काही पुढचा जॉब लागेपर्यंत. सो माझी इन्व्हेस्टमेंट ही लिक्विड पाहिजे की उद्या जर का कुठे मी ती ब्लॉक केलेली असेल किंवा मी जर का एखादा फ्लॅट इन्व्हेस्टमेंट म्हणून घेऊन ठेवला असेल तर तो विकला गेला तर माझ्या मी जगली. आणि ह्या आता कोविडच्या नंतर जी परिस्थिती निर्माण होणार आहे की लोकांची इन्कम कमी होतील, त्याच्यामुळे रिअल इस्टेटमध्ये लोक इन्व्हेस्ट करणं किंवा रिअल इस्टेट घेणं हे सुद्धा कदाचित काही दिवस पोस्टपोन होईल. लगेच चालू होईल असं मला वाटत नाही. कारण लोकांच्या प्रायोरिटीज खूप बदलतील. त्यांना आधी ज्या काही आपले ऑप्शन्स आहेत, म्हणजे काही आपलं कसं असतं की समजा मी 1 लाख रुपये महिन्याला कमवत असेल तर माझी जी लाईफस्टाईल आहे ती मी त्या 1 लाखाप्रमाणे मेंटेन केलेली असते. आता त्याच्यामध्ये काही लोकांनी कार घेतली असेल, त्याचा ईएमआय असेल, काही असेल. उद्या जर का माझा पगार अर्धा झाला, 50,000 झालं, तर माझी कारची ईएमआय मला द्यायचीच आहे. आता माझ्या सगळ्या प्रायोरिटीज चेंज होणार. तो इन्व्हेस्टमेंट करताना आता लोक यापुढे पहिला विचार करतील की माझी इन्व्हेस्टमेंट किती लिक्विड आहे, की उद्या मला अशी काही परिस्थिती परत आली तर मला ती लगेच मिळाली पाहिजे. तो पहिला मी मागे पण सांगितलं, पहिला विचार लोकांनी हाच केला पाहिजे की माझे पैसे आहेत, मला हवे तेव्हा ते मिळाले पाहिजे, याने इन्व्हेस्ट करा. तसंच त्यामुळे प्रत्येकाचे इन्व्हेस्टमेंट पॅटर्न हा चेंज होत जाईल. आता लोकांनी इन्व्हेस्टमेंट कशा कराव्यात यावर बघितलं तर एसआयपी इज अ बेस्ट ऑप्शन. आणि लोकांनी आता हे लक्षात घेतलं पाहिजे की यंग जनरेशनचं मध्ये असं होतं की अरे मी आत्ता कशाला सेव्हिंग करू, मी आत्ता जॉबला लागलोय, लेट मी एन्जॉय, असं करत एक पहिली 5-6 वर्ष नुसतं एन्जॉयच करत असतात. आता त्यांच्या लक्षात येईल की जॉब लागल्यापासून सर्टन अमाऊंट ही इन्व्हेस्ट बाजूला करून ठेवली पाहिजे की उद्या जर का अशी काही परिस्थिती परत आली तर ते पैसे मला हातात आले पाहिजे. आता यंग जनरेशनचं भरपूर असं झालंय की असलेले पैसे ठीक आहे रे नंतर करतो, आता मला काही गरज नाहीये, मला अजून वेळ आहे, मी करीन. त्यामुळे त्यांना जेव्हा ऍडवाइस करतो की तुम्ही सांगतो करीन असं चालू असतं. आता असं झालंय की आता त्यांना पण जाणवेल की आपण एसआयपी करून बाजूला पैसे ठेवले पाहिजे. आता हा पॅटर्नच चेंज व्हायला लागेल. जे काही तुम्ही कमावताय त्याचे ऍटलिस्ट 30% पहिले इन्व्हेस्ट करा दर महिन्याला, आणि मग तुमच्या बाकीच्या काय खर्चाला वगैरे
तुम्ही हे चालू करा. बरं. लगेच तुम्ही पैसे असे खर्च करून हे करू नका. बाजूला सेव्हिंग असलंच पाहिजे. मला वाटतं की या कोविड आणि लॉकडाऊनमुळे लोकांचं माइंडसेटही लोकांचा इव्हन आय से यंगस्टर्सचा थोडा थोडा चेंज व्हायला नक्की मदत होते असं म्हणायला हरकत नाहीये. किंवा ते हो निमित्त हो मात्र ठरलंय असं म्हणायला हरकत नाहीये. अ, आपण आता बोललो की म्हणजे तू आता खूप छान एक्सप्लेन केलं की कोविड आहे, लॉकडाऊन आहे, पोस्ट लॉकडाऊन काय होईल, इन्व्हेस्टमेंटचा एक बेटर ऑप्शन. तू एक हम्म. पिरामिडचं किंवा ते ट्रायंगलचं उदाहरण देऊन हो सांगितलं असं एक बेटर ऑप्शन आहे. आता आपण हा बघतोय की बऱ्याचशा फील्डमध्ये खूप डिजिटायझेशन होतं आहे किंवा हो ऑनलाईन सगळं करूया. आमच्या ऑफिसची कामं सुद्धा सगळी ऑनलाईन आम्ही करतोय. तर हम्म. याच्यामध्ये कसं असतं की जो एक इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट असतो तो त्या हा इन्व्हेस्टरसाठी एक दुवा असतो. कारण तो हो कन्सल्टंट परफेक्ट सल्ला देत असतो की तुमच्या पैसे हो सेफ राहावेत, ते वाढावेत म्हणून तुम्ही कशी इन्व्हेस्टमेंट करा. एक पोर्टफोलिओ तो हा बनवून देत असतो. तर अशा वेळी डिजिटायझेशनचा अजून किती त्याच्यामध्ये सहभाग असेल किंवा अजून किती ते ऑनलाईन म्हणा, ऑनलाईनचं तर तू थोडंसं हा सांगितलंस आता. हो बट व्हेरेवर आता डिजिटायझेशन इज कन्सर्न हां. हो डिजिटायझेशन म्हणजे हेच. आता ऑनलाईन मधूनच इन्व्हेस्टमेंट म्हणजे आता पूर्वी कसं मी प्रत्येक क्लायंटला व्हिजिट करत होतो घरी जाऊन. बरोबर. आता कदाचित असं होईल की मला व्हॉट्सअप कॉल करून व्हिडिओ कॉल करून त्यांच्याशी बोलून कन्सल्ट करून त्यांना जे हवंय ते मग मी त्यांना एखादी लिंक पाठवीन की ज्याच्या थ्रू त्यांचे पैसे म्हणजे त्यांनी नेट बँकिंग थ्रू किंवा डेबिट कार्ड थ्रू ते कॅन इन्व्हेस्ट इन म्हणजे मी त्यांना जी लिंक पाठवली त्याच्यातनं पेमेंट होऊन त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स होतील. म्हणजे आता कदाचित माझी पर्सनल व्हिजिट जी असते त्याच्याऐवजी मला हे टेक्नॉलॉजी वापरायला लागेल. व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल किंवा झूम मीटिंग याच्या थ्रू मला त्यांच्याशी त्यांच्या बरोबर मला त्यांना जो ऍडवाइस हवाय त्यांना जे हवंय ते मला करायला लागेल. म्हणजे आता असं दिसतंय की जर का आहे अशीच जर का सोशल डिस्टन्सिंगचं वगैरे चालू राहिलं तर मग हा एक पर्याय येणार. बरोबर. पण वन गुड थिंग इज जरी डिजिटल प्लॅटफॉर्म वापरला तरी ते काम चालू राहणार आहे, लोकांच्या इन्व्हेस्टमेंट चालू हो राहणार हो आहे. हो 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 तेच कारण म्हणतो की मगाशी मगाशी मी म्हटल्यासारखं की कोविड आहे म्हणून सगळं बंद पडणार नाही. प्रत्येक जण त्याच्यातनं वे आउट शोधणार. म्हणजे आता कसं आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये कदाचित ऑटोमायझेशन जास्त होईल की लोकांना लांब लांब ठेवण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये किंवा जिथे 50 लोक काम करतायत तिथे शिफ्ट करून 25-25 लोकांची बॅच करून त्यांना कामं करून घेतील. पण काम चालू होणार. काम चालू होणार नाही असं नाही. जग कधीच थांबत नाही. जग चालूच राहतं. त्याच्यामुळे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं वगैरे असं धोका आहे करायची की नाही असं काही नाही. सगळं व्यवस्थित परत चालू होणार आहे. मे बी इव्हेंच्युअली सगळं परत मूळ पदावर यायला काही महिने किंवा वर्ष हा हा लागू वर्ष शकतं असं ह्याच्याबद्दल लागू काय मत शकतं आहे? पण येणार नाही असं नाही. वर्षभरही लागू शकेल पण येणारच नाही असं होणार नाही. ते मूळ पदावर येणार. आपण त्याच्यातनं मार्ग काढणारच. मनुष्य हा नेहमीच अशा सगळ्या ह्याच्यातनं मार्ग काहीतरी काढून पुढे जात असतो. सो हे परत चालू होणार. सगळं व्यवस्थित होणार आहे. असं नाही होणार की जग बंदच पडलं आता. करेक्ट. तू खूप खूप आतापर्यंत छान सोप्या भाषेत इतकी छान माहिती दिलीस की वेगवेगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट काय असतात आणि जसं बेस सर्वात महत्वाचं काय आणि ते पिरॅमिड वरती चढत जाताना ती कसं आपण कुठच्या सेक्टरमध्ये ती इन्व्हेस्टमेंट करावी किंवा काय. खूप खूप अतिशय सोप्या भाषेत समजावलंस. एक शेवटचा प्रश्न विचारते की आतापर्यंत जे तू आम्हाला ही माहिती दिलीस अपार्ट फ्रॉम दॅट लोकांना त्यांचा पैसा दोन गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या असतात की आपला पैसा सुरक्षित ठेवून वाढवणं आणि जेव्हा मला गरज आहे तेव्हा ती एक लिक्विडिटी आपल्या हातात असणं. याच्या संदर्भात तू अजून काही वेगळं सांगू मे बी तुझा लाईक युअर मेसेज तर असं काही तू सांगशील का? ऍज अ मेसेज म्हणजे तेच सांगितलं जसं की कुठली इन्व्हेस्टमेंट तुम्ही करत असाल म्हणजे ऍक्च्युली म्युच्युअल फंड जो आहे मी जसं सांगितलं फायनान्शियल सेक्टर जो असतो त्याच्यात 4 मेन गोष्टी येतात. एक असतो लाईफ इन्शुरन्स, एक असतो जनरल इन्शुरन्स, एक बँक आणि दुसरे म्युच्युअल फंड. हे 4 गोष्टी आहेत सध्या फायनान्शियल याच्यात. सो
तुम्ही जेव्हा इन्व्हेस्ट करत असता, तुम्ही पैसे कशासाठी ते यूज करणार आहात त्याचा विचार करून त्याप्रमाणे तुम्ही कंपनी सिलेक्ट केली पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर का इन्शुरन्स करायचा आहे, लाईफ इन्शुरन्स, तर लाईफ इन्शुरन्स कंपनीकडे जायचंय. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर म्युच्युअल फंड कडेच जायला पाहिजे. तुम्ही लाईफ इन्शुरन्स कंपनीला इन्व्हेस्टमेंट कंपनी म्हणून की मी इथे टाकतो मला इन्व्हेस्टमेंट पाहिजे म्हणून, ते चुकीचं आहे. इन्शुरन्स कंपनीचा जॉब हा प्रोव्हाइडिंग इन्शुरन्स आहे, इन्व्हेस्टमेंट मॅनेज करणं नाहीये. सो माझं असं आहे की ज्याचा कोर बिझनेस काय आहे तो जर का बघून तुम्ही तिकडे पैसे टाकले तर तुम्हाला व्यवस्थित प्रॉफिट होतो. आता लोकांचं असं होतं ना की इन्शुरन्स कंपनीमध्ये अरे मी इन्व्हेस्ट केलेत, इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्ट केलेत. इन्शुरन्स इज नॉट अ इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स इज अ प्रोटेक्शन. त्यांचा मेन बिझनेस आहे इन्शुरन्स प्रोव्हाइड करणं. त्यांचा बिझनेस हा नाही पैसे मॅनेज करणं. पैसे मॅनेज करणं हा बिझनेस आहे म्युच्युअल फंडचा. तसंच मेडिक्लेम, आता अनेक लाईफ इन्शुरन्स कंपन्या पण सांगतात की आम्ही पण तुमचं हॉस्पिटलायझेशन कव्हर करतो वगैरे काही पॉलिसीजमध्ये. पण मेडिक्लेम हा पार्ट आहे जनरल इन्शुरन्सचा. सो गो टू अ जनरल इन्शुरन्स कंपनी टू टेक अ मेडिक्लेम. सो लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये इट इज अ रायडर, इट इज नॉट देअर मेन बिझनेस. मेन बिझनेस आहे त्यांचा इन्शुरन्स. म्युच्युअल फंड हे इन्व्हेस्टमेंट कंपनी म्हणूनच आहे, त्यांचा बिझनेसच इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट आहे. सो तुम्हाला जर का तुमच्या इन्व्हेस्टमेंट करायच्या असतील तर यू शुड गो टू अ म्युच्युअल फंड. आणि बँक हा बँकिंग बिझनेस म्हणजे काय असतो तर तुमचं सेव्हिंग बँक, करंट अकाउंट, तुमचे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड हा मेन बँकेचा बिझनेस आहे. तो ते पण इन्व्हेस्टमेंट मॅनेज करत नाही. तुम्हाला बेसिकली तुमचं काय नीड आहे त्याप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्ट करायची असते. आता टाटा मोटर पण आहे आणि टाटा स्टील पण आहे, पण म्हणून तुम्ही टाटा स्टील मध्ये जाऊन जर का कार विकत घ्यायला गेलात तर इट इज रॉंग. तो टाटा स्टील वाले कदाचित देतील तुम्हाला, टाटा मोटर्स कडनं घेऊन तुम्हाला देतील, पण ते त्यांचे चार्जेस लावतील उद्या. सो तुम्हाला जायचंय कुठे, तुम्हाला काय, तुमचं बेसिक तुम्हाला गरज काय आहे, तुम्ही हे पैसे कशासाठी यूज करणार आहात. इन्शुरन्स घ्यायला करणार आहात, लाईफ इन्शुरन्स असेल तर लाईफ इन्शुरन्स कंपनीकडे जाऊन फक्त इन्शुरन्स घ्या. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट बघू नका की मला मॅच्युरिटीला किती मिळणार, मला मनी बॅक काय मिळणार. टर्म इन्शुरन्स हा जो प्रकार असतो तो घ्या. मग तुम्ही जर का हे प्रॉपरली एखाद्या ऍडवायझर कडनं करून घेतलं की मला काय पाहिजे, किती पाहिजे, मेडिक्लेम मला किती असायला पाहिजे, ऑलवेज तुम्ही एखादा ऍडवायझर, जो चांगला ऍडवायझर आहे त्याच्याकडे जाऊन तुमचं आधी व्हॅल्युएशन करून घ्या की तुम्हाला काय काय गरज आहे. तुम्हाला जर प्रॉपर प्लॅनिंग करायचं असेल तर तो तुम्हाला बरोबर सांगेल की तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करा, किती तुम्ही इन्शुरन्स करा, कितीचा मेडिक्लेम घ्या आणि बँकेत किती ठेवा. म्हणजे साधारण तो तुम्हाला या गोष्टी सांगेल आणि त्याप्रमाणे केलेलं जास्त चांगलं, किंवा एखादा ऍडवायझर सांगेल त्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केलेलं जास्त चांगलं. कारण तो तुमची फायनान्शियल कंडिशन बघून तुम्हाला ऍडवाइस करेल की तुम्ही बॅलन्स फंड घेतला पाहिजे, डेट फंड घेतला पाहिजे की इक्विटी फंड घेतला पाहिजे, कुठल्या फंड मध्ये तुम्ही टाकलेलं तुमच्यासाठी चांगलं हे तो ठरवतो. ते तुम्हाला बघून, आणि त्याचा जर त्यांनी अभ्यास केलेला असतो, फायनान्शियल ऍडवायझर ते सुद्धा कुठून तरी अभ्यास करूनच आलेले असतात व्यवस्थित. म्हणून ते असं, म्हणजे जसं आपल्याकडे टॅक्सेशन साठी आपण सीए शी कन्सल्ट करतो की टॅक्स मध्ये मी काय करायला पाहिजे, तसाच हा फायनान्शियल ऍडवायझर असतो. आणि सीए, अनेक लोक सीए कडे फायनान्शियल ऍडवायझर म्हणून बघतात, पण ते चूक आहे. तो टॅक्सेशन साठीचा ऍडवायझर आहे, तो तुमचा इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर नाहीये. पण लोक अनेक वेळा सीए ला इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर समजतात. म्हणजे मी सीए शी बोलतो, मग सीए मला सांगेल कुठे इन्व्हेस्ट करू म्हणून. पण इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीतलं सगळं शिकलेले असतात जे इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर असतात. प्रत्येकाचं एक प्रोफेशन असतं. बरोबर. तो प्रत्येकाने म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या आधी हा विचार केला पाहिजे की एखादा ऍडवायझर, चांगला ऍडवायझर घ्या आणि त्याच्या थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमची आधी स्ट्रक्चर करून घ्या आणि करा. नेमक्या गोष्टीसाठी नेमक्या माणसाकडे, जसं इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला काय हवंय, तुम्हाला इन्शुरन्स कव्हरेज हवाय, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तुमचा पैसा वाढायला हवाय, तुम्हाला सेव्हिंग्ज मध्ये अकाउंट उघडायचं आहे, हे ते स्पेसिफिक, सो फॉर अ स्पेसिफिक थिंग गो टू अ स्पेसिफिक सोर्स. त्याप्रमाणे तरच तुम्हाला रिटर्न मिळतो. फायनान्शियल याच्यामध्ये ॲलोकेशन तुम्ही कुठे करताय ते महत्वाचं असतं.
तुमचे फंड्स कुठे तुम्ही अलोकेट केले त्याच्यावर तुमचा रिटर्न ठरतो. तुमचं अलोकेशनच चुकलं तर तुमचं सगळं पुढे चुकतं. करेक्ट. खूप खूप छान दौलत आज एक्सप्लेन केलंस आणि विथ दिस वी आर कमिंग टू एंड ऑफ अवर सेशन. आणि अतिशय सोप्या भाषेत, जसं मी सुरुवात केली होती की मला काही कळत नाही, पण आज मला खूप कळलं तुझ्यामुळे. सो अतिशय आय वुड से की बऱ्याच जणांना धीर आला असेल की सगळ्यांचे जेव्हा बिझनेसेस उद्योगधंदे सध्या तरी ठप्प पडले, तरी सुद्धा हो. घाबरून जायची गरज नाही आहे. हळूहळू नाही नाही. सगळं गाडी रुळावर येणार आहे. हो सो हो हो कीप ऑन हो. डुईंग युअर इन्व्हेस्टमेंट. हा तर छान एक पॉझिटिव्ह मेसेज ह्याच्यातनं मिळाला आहे आज दौलत. सो आय वुड से की जरूर तुमच्या ज्या आधीच्या केलेल्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या चालूच राहतील, नवीनही करा. हो हो. आणि आजच्या तारखेमध्ये आपला पैसा सिक्युअर करणं की ज्याच्यामुळे लिक्विडिटी आपली आपल्या हातात राहील हे फार हो. महत्वाचं आहे. तेव्हा आपली दौलत आपल्या हातात नीट राखून ठेवा आणि ती वाढवा. आणि दौलतकडनं आलेला छान सल्ला आज आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. छान माहिती सगळ्यांनी आलेली आहे. थँक्यू सो मच दौलत. आणि थँक्यू. छान एक हो. प्रेक्षकांना काही कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर ते टाईप करा. तोपर्यंत छान छान आपल्या मित्रमंडळींनी रिॲक्शन दिल्यात. दिनेश बापट यांचा मेसेज आलाय, गुड गोईंग. नंतर सोनालीने सांगितलंय व्हेरी वेल एक्सप्लेन, थँक्यू सो मच. इझी अँड क्लिअर एक्सप्लेनेशन ऑफ द टॉपिक. मंजूने लिहिलंय व्हेरी वेल एक्सप्लेन, थँक्यू. त्यामुळे उत्साहवर्धक रिॲक्शन झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर आपण एक थँक्यू. अर्धा सेकंद, 1 मिनिट आपण बघूया थांबून हो 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 की हो. काही कोणते प्रश्न विचारायचे आहेत का. अदरवाईज विल एंड टुडेज सेशन. येस. आणि हा दुसरी गोष्ट, आता खरं तर आपण सेशन संपत आहे, मी परत मागे येते थोडीशी. आपण तो रिअल इस्टेट बद्दल सांगितलंस की सध्याच्या परिस्थितीत व्हेरेवर लिक्विडिटी इज कन्सर्न अप्रोप्रिएट ऑप्शन. तसं सोन्याचं काय हो. आहे, कारण बरेच लोक सोनं पण विकत घेऊ, म्हणजे सोनं ही एक गुड इन्व्हेस्टमेंट म्हणून मानतात. तर त्याच्याबद्दल एक थोडक्यात आम्हाला सांग, मग आपण हे संपवू. आजपर्यंत मी असं बघितलेलं नाही की कसं आहे की सोनं घेतात लोक की चांगली इन्व्हेस्टमेंट आहे, चांगली इन्व्हेस्टमेंट आहे करून, पण जेव्हा पैशाची गरज असते तेव्हा कधीच सोनं विकायला जात नाही. ते दुसऱ्याच गोष्टी विकायला काढतात. म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल सोनं घेतलं कशाला होतं, ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलं होतं. मग तुम्हाला जेव्हा गरज आहे तेव्हा तुम्ही सोनं विकत नाही. ते म्हणणार नाही नाही सोनं राहून दे, मी माझी एफडी तोडील किंवा मी माझं म्युच्युअल फंड विड्रॉ करीन. अरे मग सोनं घेतलंच कशाला. करेक्ट. सोनं जर कधीच विकलं जाणार नसेल तर तुम्हाला त्याचे म्हणजे ऍज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून ते सोनं नाहीच आहे. प्रत्येक जण सोन्याच्या बाबतीत असं असतं ना की नाही 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 राहून दे राहून दे राहून दे, सोनं राहून दे. त्याच्याऐवजी जी चांगली इन्व्हेस्टमेंट दुसरी असते तीच विकतात. सोन्यामध्ये पण एवढा रिटर्न नाहीये जेवढा तुम्हाला बाहेर म्युच्युअल फंड्स मध्ये वगैरे मिळेल. पण लोकांना सोनं हे असं म्हणजे वेगळीच आपल्या इकडे एक इमोशनल व्हॅल्यू आहे त्याला, आणि लोक ते विकायलाच जात नाही. करेक्ट. त्यामुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करणं हा मला फंडाच कळत नाही की सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. सोनं एक इन्व्हेस्टमेंट नाहीच आहे. सोनं तुम्ही आपलं घेऊन ठेवणार आहात घरी, ते कधी वापरणार नाही आहात, विकणार नाही आहात की काही करणार नाही. सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट हा फंडाच येत नाही. ओके. आजपर्यंत म्हणजे मी असं बघितलं नाही की घरातलं सोनं लोकांनी बाबा आता बाकीची इन्व्हेस्टमेंट असतानाही की बाबा मी म्युच्युअल फंड ठेवतो आणि सोनं विकतो, असं कधीच केलेलं नाही. पहिलं म्युच्युअल फंड विक असंच केलेलं आहे. सोनं मी घेतलं ते घेतलं. त्यामुळे ती ऍज अ इन्व्हेस्टमेंट ती नसते. सो बी प्रॅक्टिकल. येस, फंडा इज बी प्रॅक्टिकल अँड ऑलवेज बी प्रॅक्टिकल. आणि कसं आहे की फायनान्शियल मॅनेजमेंट जी असते ना ती खरं ऍक्च्युअल बोरिंग प्रकार असतो. लोकांना असं वाटतं की फार एक्साइटिंग काहीतरी मी केलं पाहिजे इन्व्हेस्टमेंट मध्ये. लोकांचं असं असतं की ऍडवायझरने मला सारखं भेटलं पाहिजे, सारखं मला सांगितलं पाहिजे, सारखं. असं काही नसतं. फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमचं जर प्लॅनिंग करून घ्यायचं असेल तर इट इज अ मोस्ट बोरिंग प्रोसेस. तुम्हाला ते पेशन्स लागतो. तुम्ही शांतपणे इन्व्हेस्टेड राहा. जेवढं तुम्ही मला अजून हे पाहिजे, मला ऍडवाइस पाहिजे, मला तेवढं कन्फ्युजन जास्त होतं, मेस जास्त होतो आणि रिटर्न काही हातात येत नाही.
वाटतं मी भरपूर काय काय केलं, पण शेवटी दिसेल की काहीच हातात आणलेलं नाही. त्याच्याऐवजी मी शांतपणे बसलो असतो, मी इन्व्हेस्ट केलंय त्याच्यावर, तर माझे भरपूर पैसे झाले. अनिकेत पटवर्धनची पण एक छान रिॲक्शन आली आहे की नेमक्या शब्दात छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. मला वाटतं ना तू इतकं सोप्या भाषेत आणि नेमकं ते जे जसं अनिकेत म्हणालाय की नेमक्या शब्दात इतकं तू सोप्या रीतीने सगळं एक्सप्लेन केलंयस की लोकांना प्रश्नच नाहीयेत. सो विथ दॅट विल एंड अवर सेशन. ऑफकोर्स आपले जे व्ह्युअर्स आहेत दौलत आपलाच आहे. कोणाला काही विचारायचं असेल तर जरूर त्याला फोन करा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तो आपली उत्तरं देईल 100%. दौलत, थँक्यू सो मच फॉर बीइंग विथ अस इन दिस सेशन. थँक्यू मला ही अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल थँक्यू. प्लेजर इज ऑल अवर्स. सो व्ह्युअर्स आपले थँक्यू तुम्ही हे अटेंड केल्याबद्दल. आणि उद्या आम्ही परत येतोय सेम टाइम 6:30 एक नवीन विषय घेऊन नवीन टॉपिक घेऊन. तेव्हा जरूर उपस्थित राहा. टेकिंग गुड केअर ऑफ युअर सेल्फ. बाय. थँक्यू. बाय.